सर्वप्रथम सर्वांना गुड इव्हनिंग. कारण का आता वाजलेत संध्याकाळचे 5:30. तर आता आज आहे होळी. तर तुम्हाला सर्वांना व तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता होळीसाठी आज स्पेशल काय असतं तर सगळीकडे गोडाचं जेवण असतं, म्हणजे पुरणपोळी असते. तर त्यासाठी आज मी बनवणार आहे पुरणपोळी. तर त्या मऊ लुसलुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी अशी पुरणपोळी मी तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे पीठ कसं मळायचं किंवा पीठापासून तर ते डाळ कशी शिजवून वगैरे कसं पुरण वगैरे बनवतं ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे. अगदी साधी सोप्या पद्धतीनेच दाखवणार आहे. जास्त काही असं नाही आहे की तुम्हाला ते करता येणार नाही. तर अगदी आमच्या गावाकडची पद्धत आहे आणि मी बनवते तीच पद्धत दाखवणार आहे, वेगळं काही नाही दाखवणार आहे. तर चला तर मग आता. तर इथं आता मी सर्वप्रथम डाळ घेतली होती, ही डाळ आहे. तर ही डाळ जी घेतली होती ती चण्याची डाळ आहे. तर ही वजनी मापी म्हणजे 1/2 किलो आहे ही डाळ. तर मी आधी एक तासाची आधी मी भिजत घातली होती. कारण का भिजत घालून डाळ जर तुम्ही शिजवली ना तर तुमचा गॅसही जास्त व्हायला जात नाही आणि जास्त हे पण लागत नाही, शिजायला टाईम पण लागत नाही. तर तुमच्या 2 शिट्ट्यांमध्येच ही डाळ शिजून जाते. तर तुम्ही पाहू शकता आता ही डाळ किती छान अशी म्हणजे भिजलेली आहे. ती अशी हाताने म्हटलं तर तुम्ही तोडू शकता, इतपत म्हणजे भिजलेली आहे छान अशी. तर आता हे जे पाणी पहिली मी डाळ म्हणजे भिजत घातली तेव्हा हे पाणी जे आहे हे पाणी आपल्याला आता ओतून नाही द्यायचं. हे पाण्यामध्ये आपल्याला डाळ शिजवायची आहे. आणि तुम्ही जेवढं जास्तीचं पाणी घालाल ना तेवढं तुम्हाला म्हणजे तुमची जी आमटी बनवायची असेल कटाची आमटी तर त्यासाठी तुम्हाला ते खूप फायदेशीर ठरतं, म्हणजे वापरता येतं. तर ते काय वायाला जात नाही तुमचं. तर आता हे जे आहेत आधी मी जेव्हा डाळ भिजत घातली तेव्हा 3 पाण्याने डाळ छान अशी स्वच्छ धुवून घेतली होती, जेणेकरून आपल्याला परत पाणी टाकून द्यायला लागणार नाही. तर आता ही मी कुकरमध्ये टाकणार आहे. तर आता इथं मी कुकर घेतलेला आहे. त्या कुकरमध्ये मी आता पाणी टाकणार आहे. तर आता तुम्हाला सांगितलं मी हे जे आहे मी असं टाकून देणार. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून पाणी ऍड करू शकता तुमच्या आमटीसाठी. तर मी अजून थोडंसं पाणी याच्यात ऍड केलेलं आहे. 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. तर 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. छान असं करून घेतलं. तर ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा मीठ घालायचं. त्यानंतर घालायची अर्धा चमचा हळद घालायची आहे. अर्धा चमचा हळद टाकायची आहे, जेणेकरून आपल्या पूर्णाला छान असं टेक्स्चर येतं, म्हणजे त्याचा कलर वेगळा येतो. तर छान असं हलवून घ्यायचं. तुम्ही जेव्हा डाळ कुकरमध्ये शिजत घालता तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये तेल नक्कीच टाका. कारण का तेल टाकल्याने तुमची जी डाळ आहे ती वरती उतू येत नाही, म्हणजे वरती येत नाही ती. तर तुम्ही त्याच्यासाठी 1 चमचा तुम्ही 1 चमचाभर तेल त्याच्यात ऍड करा, म्हणजे तुमचं जे आहे ते वरती येणार नाही. तर 1 चमचा मी तेल टाकलेलं आहे. तर आता आपण कुकर लावून घेऊ. त्याचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि असं चालू करायचं.
आता तुमचं हे जे आहे ते तुमचं 2 याच्यामध्ये 3 शिट्ट्यांमध्ये 2 शिट्ट्यांमध्ये डाळीचा पूर्ण काळ होऊन जातो, त्याच्यामुळे जास्त काही लागत नाही. तोपर्यंत आपण आता एका साईडला भात लावून घेऊया. तर इथं जे आहे आता मी इथं डायरेक्ट म्हणजे कुकरलाच भात लावणार आहे, कारण का डब्बे हा मोठा कुकर आहे, याच्यामध्ये डब्बे बसत, याच्यात नाही बसत. तर याच्यात आता मी 1 तांब्यावरून पाणी ओतणार आहे, कारण का जास्तीचा भात लावायचा मला. तर अजून मी अर्धा तांब्या ओतणार आहे. तर 1 तांब्या घेतला होता, त्यातला अर्धा पाणी आहे. तर आता याच्यामध्ये मीठ वगैरे टाकून घ्यायचं. कारण का मोकळा भात कसा एकदम छान होऊन जातो. ह्याच्यात सुद्धा 1 चमचाभर तेल टाकायचं आपल्याला. तेलाने भात खूप छान सॉफ्ट होतो. आता पाण्याला उकळी येईपर्यंत आपल्या भाताच्या ह्याला सुद्धा जास्त वेळ लागत नाही. त्याच्यासाठी आपण आधीच पाणी गरम करायला ठेवलं आणि पाणी गरम झालं की दोन्ही कुकर एकदम होऊन जातील. ते कुकर होतपर्यंत आपण लगेच पीठ मळून घेणार आहे. आता मी थोडं तांदूळ वगैरे धुवून ठेवते, जेणेकरून पाण्याला उकळी आली की लगेच आपलं भात टाकून घ्यायला त्याच्यात. तर इथे मी आता 2.5 पेले तांदूळ घेतलेला आहे. आता हे तांदूळ स्वच्छ असे धुवून घेतो 3-4 पाण्याने, कारण का तांदळामध्ये पावडर असतो कधीमध्ये. तर हे आता मी इंद्रायणी तांदूळ आहे. तर इंद्रायणी तांदूळला कसं पाणी जास्त लागतं, त्यामुळे तो चिकट होतो छान असा. तर आता हे तांदूळ मी धुवून घेते. तर आता इथं आपल्या पाण्याला उकळी आलेले आहे. तर हे जे मी तांदूळ आहे ते धुवून घेतले स्वच्छ. आता हे याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण पहिलं सगळं टाकलेलं आहे, तेल टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे. त्यामुळे आता फक्त तांदूळ टाकायचं आणि झाकण लावून, लगेच झाकण नाही लावायचं. लगेच झाकण जर लावलं ना तर ते भाताचं ते हे आहे ना हे सगळं वरती येतं आणि कुकर सगळं मग साईडला उडतं. तर त्याच्यासाठी तेल टाकलेलं आहे मी, कारण का वरती येऊ नये म्हणून. तर आपल्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला झाकण लावायचं आहे. 2 याच्यामध्येच आपला भात होऊन जातो. तर आता आपण हे तेल टाकलेलं याला थोडंसं मिक्स करून घेऊया, जेणेकरून आपला तांदूळ खाली चिकटणार नाही. त्याला मिक्स केल्यानंतर छोटीशी उकळी येऊन द्यायची, छोटीशी, जास्त अशी मोठी नाही द्यायची. आणि मग आपण हे करून घ्यायचं. थोडे उकळे आले का मग झाकण लावून घ्यायचं. तर आता तुम्ही पाहू शकता याला छान असे उकळे आलेले आहे. साईडनी बबल्स यायला लागलेले आहेत, छोटेसे बघा उकळे. ते एवढीच उकळी द्यायची, जास्त मोठी उकळी येऊन नाही द्यायची. आता हे झाकण लावून घ्यायचं आपल्याला. आता ह्याच्या 3 शिट्ट्या झाल्या की आपल्या 2 इंच काम होऊन जाईल. पीठ मळतपर्यंत आपला कुकर सुद्धा थंड होईल. डाळ आपल्याला वेळून घ्यायची आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते पीठ कसं मळायचं. पीठ मळणार आहे ते कसं मळायचं मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही नुसत्या मैद्याच्या पण बनवू शकता किंवा नुसत्या याच्या पण बनवू शकता. तर मी हे एक वाटी घेतलेली आहे. ही एक वाटी घेतलेली आहे, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आणि हीच एक वाटी मी मैदा पण घेणार आहे.
तुम्ही मैदा कमी वापरला आणि गव्हाचं पीठ जास्त वापरलं तरी काही म्हणजे हरकत नाही. तर पाहू शकता तुम्ही. तर हे छान असं झालेलं आहे. तर मी अजून थोडंसं गव्हाचं पीठ टाकणार आहे. तर आता याच्यामध्ये छान असं करायचं. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे. जसं आपण कणिक मळतो तशाच प्रकारे मीठ टाकायचं आहे. तर मी मीठ टाकलेलं आहे अर्धा चमचा. आता याच्यात अर्धा चमचा हळद टाकायची आहे आपल्याला. हळद टाकायची अर्धा चमचा, जेणेकरून आपलं जे वरचं जे कवर आहे आपण पोळीचं कवर तर ते छान असं त्याला म्हणजे कलर येतो, त्याला व्हाईट व्हाईट वाटत म्हणजे सफेद सफेद दिसत नाही ते. आता याच्यावर थोडंसं आपल्याला टाकायचं आहे तेल देखील टाकायचं आहे. तर आपल्याला आता 1 चमचाभर तेलही टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये. 1 चमचा तेल टाकलेलं आहे. तर आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. सगळं एक मिक्स करून घ्यायचं जेणेकरून जे आपलं मैदा आणि गव्हाचं पीठ आहे ते सगळ्याला लागलं पाहिजे. छान असं मिक्स करून घ्यायचं. आपली पुरणपोळी लाटताना कधीच फुटणार नाही. असे जर तुम्ही जर मोजमापाने घेतलं तर, शक्यतो मी जास्त मोजमापाने नाही घेत, मला अंदाज कळतो त्याच्यामुळे हे करतो. पण आता तुम्हाला दाखवायचं होतं मोजमाप कसं घेऊन जाणं. जे नवीन नवीन असतात त्यांना कळत नाही. ज्या नवीन मुली वगैरे असतात किंवा लग्न झालेल्या नवीन असतात तर त्यांना कळत नाही की म्हणजे कसं घ्यायचं. तर त्याच्यासाठी मी आता हे जे दोन्ही पीठ आहे तर हे पाव किलो डाळीसाठी पाव किलो पीठ मी म्हणजे वापरलेलं आहे. दोन्ही पाव किलो झालेलेच आहे, कारण का ही 1 वाटी आणि ती 1 वाटी. तर जास्त असेल तर तुम्ही म्हणजे पाहू शकता का किती छान असं आपलं हे झालेलं आहे. तर आपला असा गोळा बनतो आहे असा. तर आता आपल्याला पाहिजे तेवढंच आपल्याला पाणी टाकून घ्यायचं. एकदम पाणी नाही ओतायचं, जसं पाणी लागेल तसं. अगदी पातळ नाही मळायचं आणि अगदी घट्ट पण नाही. तर थोडं थोडं टाकूनच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. घट्ट असं गोळा असं नाही मळायचा, पण आपण जसं चपातीला कणिक मळतो तसंच मळायचं आहे. पण ह्याच्यामध्ये कसं मैदा असतो त्याच्यामुळे थोडंसं सैलसरच मळायचं आहे. नंतर आपल्याला परत ते मळावं लागतं. पण आधी मळून ठेवलं 10 मिनिटं छान असं त्याला मोडून द्यायचं आहे पिठाला, कारण का तो मैदा जो आहे तो फुलतो. त्याच्यामुळे आपल्याला थोडं थोडंच टाकून द्यायचं आहे पाणी. तर पाहू शकता तुम्ही, मला जास्त काही पाणी नाही लागलं. अर्धा ग्लासमध्ये माझं झालेलं आहे. तर मी 1 ग्लास पाणी घेतलं होतं ह्या तांब्यामध्ये. त्यातलं आता मी अर्धं राहिलेलं आहे आणि अर्धं झालेलं आहे. तर पाहू शकता तुम्ही छान असं माझं पीठ गोळा पूर्ण तयार झालेला आहे. अगदी घट्ट पण नाही, म्हणजे आपण जसं कणिक मळतो तसंच मळलेलं आहे. पण आपल्याला 10 मिनिटं याला छान असं कपड्यामध्ये मळून ठेवायचं आहे, किंवा तुम्ही असं झाकून पण ठेवू शकता. तुम्ही जर ओल्या कपड्यात जर ठेवलं तर पीठ तुमचं खूप छान असं सॉफ्ट होऊन जातं. झाकून पण ठेवलं तरी पण चालतं, असं काही नाही. कपड्यामध्येच ठेवायला पाहिजे. तर आपण जेव्हा हळद वगैरे टाकतो ना तेव्हा आपण डायरेक्टली नाही करायचं, कारण का ती हळद नाही एकाच थोडा पिठाला लागते आणि थोडा पिठाला लागत नाही, म्हणून हे असं करून घ्यायचं. पाहू शकतो तुम्ही छान असं आपला गोळा तयार झालेला आहे. आणि पीठ पण पूर्ण पराठीचं निघून गेलेलं आहे, म्हणजे पिठा वेस्टेज गेलेलं नाही आणि हाताला पण चिकटत नाही. छान असं आपलं पिठाचा असा गोळा असा तयार झालेला आहे. तर आपल्याला धुण्याची कशी तार बनलेली नाही तर तुटतोय बघा. तर आपल्याला याची तार बनवायची आहे. तार बनली तर पोळी कशी छान होते. त्याच्यामुळे छान असं पहिल्यांदा थोडंसं त्याला हे करून घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ टाकलं ना तर ते सॉफ्ट होतात, कारण का नुसतं मैद्याचे टाकलं ना तर खूपच असं म्हणजे हे होतात. मी शक्यतो गव्हाचं पीठ वापरते. दोन्ही सेम अर्धा अर्धा वापरते, म्हणजे पोळी पण आपली कडक होती नाही. छान असं थोडंसं मी त्याला दाबून चांगलं असं मळायचं आहे. थोडं 1-5 मिनटं आणि ठेवून द्यायचं आहे.
तर पाहू शकता तुम्ही किती छान असं आपला पिठाचा गोळा एकदम मस्त झालेला आहे, एकदम सॉफ्ट झालेला आहे. याला अजून आपल्याला सॉफ्ट करायचं आहे. तर याच्यावरती आता थोडंसं एकदम असं तेल वगैरे टाकून आपल्याला झाकून ठेवायचा आहे हा गोळा. तर तुम्ही कपडा पण टाकू शकता. तर मी आता ह्याला टोपाखाली झाकून ठेवून आहे. तर हे जे आहे हा टोपात असं ठेवून द्यायचं. आता हे आपल्याला 10 मिनिटं असं बाजूला ठेवून द्यायचं. तर आता इथं पाहू शकता तुम्ही छान असं डाळ पण आपली हे झालेली आहे. छान पूर्ण शिजलेली आहे, पाहू शकता. हे पाहू शकता तुम्ही पूर्ण ही डाळ आहे त्याचं पूर्ण पुरण होत झालेलं आहे आपलं. म्हणजे आता याला वेळून घेऊया आपण. तर आता ते तुम्ही पाहू शकता डाळ मी वेळून घेतलेली आहे छान अशी चाळणीमध्ये. तर आता ही डाळ थोडीशी थंड होऊन द्यायची आपल्याला. ह्याच्यातली जी डाळ आहे ती आपल्याला थोडीशी आमटीसाठी त्याच्यामध्ये काढून घ्यायची, कारण का ती छान लागते मग. तर मी 2-3 चमचे काढलेले आहेत. तर आता ही छान अशी आपल्याला थंड होऊन द्यायची. याच्यातलं पूर्ण पाणी निथळलं पाहिजे. आणि याच्यात मग तुम्ही गुळाचे पण बनवू शकता, अर्ध्या गुळ आणि अर्ध्या साखर टाकून पण पुरणपोळी बनवू शकता. तर ह्याला मला वाटतं जास्त वेळ नाही लागणार आपल्याला हे करायला, कारण ऑलरेडीच आपलं डाळ छान अशी पूर्ण शिजलेली आहे त्याच्यामुळे. तर आता हे छान असं थंड होऊन देऊया आपण. आणि तोपर्यंत गुळ वगैरे मी कापून घेते. तर आता इथं पाहू शकता तुम्ही छान असं आपलं आता हे झालेलं आहे. हे एवढं पाणी निघलेलं आहे. तर हे पाणी आपण आमटीसाठी वापरणार आहे. पाहू शकता. आता याला बाजूला ठेवून तर आता इथं आपल्याला जो गुळ आहे तो गुळ मी थोडासा किसून घेतलेला आहे. थोडासा आपल्याला याच्यात पाहिजे तेवढंच टाकून घ्यायचं. बाकीचं मला गुळवणी करायची आहे त्याच्यामुळे मी टाकण्यासाठी मी केलेलं आहे. तर तुम्हाला कितपत गोड आवडतं त्यानुसार तुम्ही टाका. तर हा जो आहे एवढा मी टाकलेला आहे, कारण का त्याचं पाणी होतं नंतर मग पुरण आपलं पातळ होऊ शकतं, त्याच्यामुळे मी एवढंच टाकलेलं आहे. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला गॅसवर ठेवून द्यायचे. छान असं पुरण आपलं हे करून द्यायचं. तर आता इथं पाहू शकतो मी ह्याच्यामध्ये मी एवढं गुळवणी बनवणार आहे. एवढं पाणी घेतलंय, ग्लास पाणी घेतलंय आणि त्याच्यात गुळ टाकलेला आहे. तर गुळवणीशिवाय पोळीला मजा नसते. तर काही लोकांना नाही आवडत, म्हणजे तर आमच्या गावाकडे गुळवणी हा म्हणजे पहिली केली जाते, म्हणजे कोणाला आवडत किंवा नाही आवडत. पण गुळवणी आणि दूध जर खाल्लं ना तर पोळीला जी टेस्ट येते ना ती टेस्ट नसते. दुधामध्ये पोळीला खाण्यात मजा नाही येत. त्याच्यामुळे आता इथं पाहू शकतो तुम्ही, इथं मी गुळाचा चाय बनवते. आम्ही गुळाचा चायच पितो, कारण का कोरा पितो आम्ही, दूध टाकून नाही पित. कारण का दूध टाकलं ना तो ऍसिडिटी वगैरे होते. कधी वाटलं तर पिते मी दूध टाकून. पण शक्यतो मी ब्लॅक टीच पिते, म्हणजे गुळाचा. तर ते गुळाचा चहा कसा आरोग्यासाठी खूप उत्तम असतो. म्हणजे असा गुळ आपण खात नाही कधी, तर मी अशा रीतीनं आम्ही गुळाचा चाय बनवतो. तर गुळाचे खूप सारे फायदे आहेत. तर आता इथं आपला चाय झालेला आहे. चाय आता मी उतरून ठेवते आणि आपल्याला पुरण आपल्याला छान असं बनवून घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी आता मी इकडे चाय पण आपला झालेला आहे आणि इकडे दूध पण ठेवलेलं आहे. तर आता इथं मी काय करणार आहे, इथे गुळवणी ठेवलेलं आहे ते आता मी झाकून ठेवणार आहे, कारण का आपल्याला त्याचं लगेच आपल्याला त्याला खायचं नाही त्याच्यामुळे. तर आता पहिलं मी हे करून घेते, आपलं पुरण बनवून घेणार आहे. पुरण बनवून झालं का आपला भात वगैरे झालेला आहे. त्या साईडला मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे. तर आता इथं मी पहिल्यांदा पुरणच बनवून घेणार आहे त्याच्यामुळे. तर आता इथं पुरण छान असं आपलं हे झालं ना तर हे होऊन जाईल. तर त्याला गुळवणीला आपण बाजूलाच ठेवूया, कारण का धक्का वगैरे लागला ना तर ते सांगून घाईमध्ये धक्का व्हायला लागतोच. त्याच्यामुळे आता हे छान असं आता हे गुळाचं पाणी होईल
छान असं होऊन द्यायचं. तर पाहू शकता तुम्ही आपलं छान असं गुळ आपला वितळत गेलेला आहे. त्यामुळे त्याला सारखं हलवावं लागतं, नाही तर मग गुळ जो आहे तर खाली डाळ आपली लागू शकते, करपू शकते. त्याच्यामुळे असं सारखं हलवावं लागतं जोपर्यंत पूर्ण गुळ वितळून होत नाही तोपर्यंत. आणि गुळ एकदा वितळला ना तर डाळ जी आहे ती आपोआप सुकली जाते, म्हणून त्याला सारखं हलवावं लागतं. जर असंच जर ठेवलं तर आपण दुसरं काम करत बसलो तर मग खाली लागू शकतो. तर आता तुम्ही पाहू शकता छान असं पुरण सुक्क झालेलं आहे. आता याला थोडा वेळ थंड ठेवायला अजून सुक्क होऊन जाईल. तर अशा रीतीने म्हणजे आपलं व्यवस्थित एकदम बघा तुम्ही, पातळ वगैरे काहीच झालेलं नाही. त्याला छान असं पूर्ण कढईमध्ये सुक्क करून घ्यायचंय, जेणेकरून बाहेर आल्यावरती अजून सुकलं तर मग आपली पोळी छान येते आणि म्हणजे याला पिठाला चिकटत नाही पुरण आपलं. कारण का ओलं जर असेल ना पुरण तर मग ते कसं होतं, ओल्या पुरांना चिकटतं सारखं यायला आणि मग आपली पोळी सारखी फाटते. तर त्याच्यासाठी फक्त असं म्हणजे सुक्क कढईमध्ये पूर्ण करायचं आणि नंतर बाहेर जर काढलं ना तर 10 मिनिटं त्याला छान असं फॅन खाली सुकून द्यायचं, म्हणजे हे करून घ्यायचे वाटल्यानंतर. तर आता इथं आपला चाय पण झालेला आहे. तर आता हे थंड होतपर्यंत आपण चाय पिऊन घेऊ. तर आता इथं पाहू शकता मी पुरण या ताटामध्ये काढलेलं आहे. आता हे ताट छान असं जरा 10 मिनिटं थंड होऊन जाईल आणि मग आपण पुरण छान असं वाटून घ्यायचं. मी आमटी बनवून घेणार आहे, कटाची आमटी. तर कोणाकडे त्याला सार बोलतात तर कोणाकडे आमटी बोलतात, प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे. तर आता इथं पहिल्यांदा मी याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहे. तर आता मी याच्यामध्ये तेल टाकून घेते. एक छान असा मोठा चमचा भरून तेल टाकायचा आहे, म्हणजे आपला जो मसाला आहे तो भाजला जाईल त्याच्यामध्ये. फ्राय करायचा आहे मसाला. गॅस लो करायचं, कारण का लगेच हे न टाकायचं. त्याच्यात थोडीशी जिरे टाकली आहे. जिरेनंतर थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे. फास्ट गॅसवरती मसाला कधीच टाकायचा नाही, कारण का मसाले जळून जातात आपले. त्याच्यामुळे मसाला जळाला तर मग आमटीचा पूर्ण चव जातो. त्याचा सगळा चवत म्हणजे पूर्ण आमटी बिघडून जाते. तर आता हे जे मसाला आहे तुम्ही बोलता, हा जो मसाला आहे तर हा मी बनवून ठेवते मसाला. तर हा ह्याचं जसं आमटीला बनवतो आपण कांदा खोबरं वगैरे जे टाकतो तेच आहे. तर आता छान असायला मी असं या मसाल्याला छान असा फ्राय करून घेणार आहे आमटीसाठी. तर आता हे याच्यावरती हे करून तेलात फ्राय झाला ना मग त्याच्यात नंतरला जे आपले जे घरातले मसाला आहे ते टाकायचं आहे. पहिल्यांदा याला छान असं तेलात फ्राय करून घ्यायचं आहे. वास खूप छान सुटला आहे याचा, वास छान येतो आणि कढीपत्ता टाकला ना तर वास अजूनच छान येतो. तर ह्याच्यामध्ये आता आपल्याला असं थोडंसं 5 मिनिटं गॅस फास्ट करून मसाला असा फ्राय करून घ्यायचा. हलवत राहायचा आहे सारखा मसाला, नाही तर मग खाली तो लागेल. त्याच्यामध्ये आपल्याला येताना हिंग टाकून घ्यायचं आहे. मी 1 चमचाभर हिंग टाकलेला आहे. हिंगाने काय होतं आपल्याला आपल्या आमटीला ना ती चव येते. आता ह्याच्यामध्ये जे आहे, आता हे जे माझे मसाले आहे घरातले हेच मी टाकते. मी काही वेगळा मसाला वापरत नाही आमटीला. तर हा कलर येण्यासाठी हा बेडगी मिरची पावडरची पूड वापरते मी.
तर आणि त्याच्यानंतरला आहे सांबार मसाला वापरते. सांबार मसाल्याने ना खूप छान लागते आमटी. त्याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकायची आहे. सांबार मसाला 2 चमचे टाकलेला आहे. असे तुमचे काही घरातले जे काही मसाले असेल, कांदा मसाला वगैरे असेल तो तुम्ही टाकू शकता. तर माझ्याकडे आहे कांदा मसाला, तो मी टाकते. कांदा मसाला 2 चमचे टाकलेला आहे. तर खूप छान लागते ते, म्हणजे टेस्ट वेगळीच येते. मी सगळे मसाले वापरते, असं काही नाही की माझा एकच आमटीसाठी वेगळा आणि याचा वेगळा. तर असं हा मसाला हे करून घ्यायचा छान. आता ना फ्राय करून घेऊ आपण. त्याने छान अशी तर्री येते आपल्या मसाल्याला. आणि मसाला तुम्ही आमटी बनवताना थंड पाणी वापरू नका. थंड पाण्याने आपल्या जी तर्रीला आपल्या आमटीला जी तर्री येते ती तर्री येत नाही. त्याच्यामुळे शक्यतो गरम पाणी वापरा. गरम आहे, अगदी गरम नाही, तर तुम्ही असं कोमट जे आपण करतो पिण्यासाठी ते वापरलं तरी चालेल. तिथं पाहू शकता छान असा आपला मसाला वास पण छान यायला लागलेला आहे. आणि आपल्याला थोडीशी आता कोथिंबीर टाकायचं, हिरवीगार. जेवढी तुम्ही छान अशी कोथिंबीर टाकणार तेवढं तुमच्या आमटी छान दिसणार. तर आपण आता याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहे. तर याच्यात आता आपण छान असं गरम पाणी टाकून घ्यायचं, जेणेकरून आपलं जी आमटी आहे तिला छान अशी तर्री येईल. पाहू शकता किती छान अशी तर्री पण आलेली आहे. तर आपल्याला आता हे जे पाणी जे काढलेलं आहे, आपण येळवणीचं पाणी जे काढलेलं आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आता टाकून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता आत्ताच किती छान अशी तर्री आलेली आहे. आणि तुम्ही तुमच्यानुसार घट्ट वगैरे पातळ तुम्हाला कशी हवी तशी तुम्ही करू शकता. तर आता तुम्ही पाहू शकता किती छान असं मस्त हे आलेलं आहे. तर थोडंसं असं अजून कारण अजून उकळी यायची आहे म्हणून अजून घट्ट होऊन जाऊन म्हणून थोडंसं पाणी टाकणार आहे, जेणेकरून ती थोडीशी उकळी आली तर अजून घट्ट. पाहू शकता की छान अशी तर्री आलेली आहे आपल्या आमटीला. आणि आता याच्यावरनं कोथिंबीर टाकून घ्यायची. थोडी कोथिंबीर आत्ता टाकायची आणि उकळी आल्यानंतर जेव्हा आपण गॅस बंद करणार तेव्हा टाकून घ्यायची आहे. अशी आहे. तर अशी पद्धत आहे आमच्याकडं कटाची आमटी बनवायची. तर तुमच्याकडं कशी पद्धत आहे ते मला कमेंट्स करून नक्की सांगा, किंवा तुम्ही कसं बनवता. तर मी जो मसाला बनवलेला आहे त्याची लिंक म्हणजे त्याची रेसिपी माझ्या व्हिडिओमध्ये आहे. म्हणजे तुम्ही मालवणी मसाला म्हणून सर्च केलं तरी पण तुम्हाला भेटून जाईल. तर खूप छान असे आहे. तुम्ही हा जो मसाला आहे तो प्रत्येक भाजीला वापरू शकता, चिकनला वापरू शकता, किंवा तुमच्या ज्या कडधान्याच्या भाज्या असतात त्यालाही वापरू शकता. काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. आणि हा मसाला जवळजवळ तुमचा 15 ते 20 दिवस आरामशीर बनवून राहतो फ्रीजमध्ये. त्याच्यामुळं काही असं प्रॉब्लेम नाही की खराब वगैरे होतो. तर आता आपल्याला याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे. आपण याच्यामध्ये मीठ नाही टाकलेलं. तर आता इथं मी 1 चमचा भरून मीठ टाकून घेणार आहे. पाहू शकता आता किती छान असं आपल्या म्हणजे याला तर्री आलेली आहे. खायला पण छान लागते ही आमटी. आता साईडने आपल्याला उकळे आलेले आहे. आता थोडंसं हलवून घेऊया आपलं मीठ याच्यामध्ये टाकले म्हणून. तर आमटीला असं सारखं सारखं हलवायचं नाही, जेणेकरून जी आपली तर्री आलेली असते ती तर्री मग जाते. सारखं हलवायचं नाही. आता याला छान असे एक उकळे आले ना गॅस बारीक करायचा. गॅस बारीक केल्याच्या नंतर आपल्याला ही जी कोथिंबीर आहे ती कोथिंबीर त्याच्यात टाकून घ्यायची. आता एका साईडला आपण काय करून घेऊया, एका साईडला आता
आपल्याला कुरडई पापडी तळून घ्यायची आहे, भजी करून घ्यायची आहे आणि लास्टला पोळ्या बनवायच्या आहे. तर मग ते एका साईडला मी ते करून घेते, कारण का भात वगैरे आपला झालेला आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तर आता याला छान छोटीशी उकळी आली की आपण लगेच गॅस बारीक करून हे करायचं. याला आता उकळी आलेली आहे. तर उकळी आली ना तर याला आता उकळी आलेली, आपण याला आता गॅस बारीक करायचा आहे, जेणेकरून आपली छान अशी उकळी आली पाहिजे अजून. तर त्याच्यासाठी आपण तर आता इथं आमटी तर झालेली आहे आपल्या एक साईडला. आता इथं जे आहे कुरडई पापड्या घेतलेल्या आहे, कुरडई पापड्या त्या थोड्याशा तळून घेणार आहे, म्हणजे मग आपल्याला पोळ्या बनवायला पण मोकळ. त्याच्यात तेल गरम झालेलं आहे आणि थोडंसं गरम नाही झालं. तर छान अशा आपल्या पुरवड्या तळून झालेल्या आहेत. हे बाजूला ठेवून थोडीशी भजी बनवून घ्यायची. आता आपण साधीच भजी बनवायची आहे, जी आपल्या नैवेद्याला लागते. हे जे बनवलेलं आहे म्हणजे भजीचं पीठ, त्याच्यामध्ये फक्त मी खाण्याचा सोडा, हळद, मीठ आणि थोडासा ओवा टाकलेला आहे. म्हणजे एकदम साधी सिंपल बनवावं लागते. ह्याला काही कांदा वगैरे टाकावं नाही लागत. कोथिंबीर वगैरे वापरू शकता, पण नैवेद्याच्या भजीला ही अशीच भजी बनवावी लागते. तर म्हणजे नैवेद्य पण होतं आणि खायला पण होते. तर अशी छान लागते ही उलटी भजी खायला, साधी एकदम. आणि कुरकुरीत नाही लागत ही भजी फक्त अशी म्हणजे सॉफ्टच असते, पण खायला छान लागते ती अशी. म्हणजे जेव्हा पोळ्या वगैरे बनवतो ना तेव्हा ही भजी खायला खूप छान लागते. तर आता ह्याला आपण काढून घेऊया.
आणि ह्या भजीला तेल वगैरे राहत नाही जास्त, त्याच्यामुळे तेलकट नाही होत. तसं आपण कांदा भजी बटाटा भजी बनवतो कधी तर म्हणजे थोडं का होईना त्याला तेल राहतं, आपण नाही बोललं तरी पण थोडं तेल राहतंच थोडं. तर ह्या भजीला कसं तेल नाही राहत, पाहू शकता तुम्ही. तर आता याचं छान बनवून घेऊया सगळ्या आपण. तर फायनली आपली भजी पण झालेली आहे. आता इथं जे हे पीठ जे आपण घेतलं होतं ते परत छान असं थोडंसं असं मळून घ्यायचं आहे आपल्याला. थोडंसं तेल लावायचं आहे याला आणि एकदम पातळ बनवून घ्यायचं. अगदी पातळ पण नाही बनवायचंय याला. असं थोडंसं असं तेल थोडं तेल टाकून सॉफ्ट बनवायचं आपल्याला असं. तर याला थोडंसं वेळ कलपत्ताने ठेचून देणार आहे. नंतर आपलं जे पीठ आहे, तुमचं का वरवंटा असेल तर तुम्ही वरवंट्याने पण करू शकता. जेणेकरून आपण छान असं ठेवून घ्यायचं. कोणी कोणी पाट्यावरती सुद्धा हे पीठ छान असं म्हणजे असं आपण घ्यायचं आहे. पाट्यावरती जेव्हा पुरण वाटलं जातं त्याच्यानंतर पीठ गावाकडे कसं असतं, पीठ छान असं पाट्यावर जसं आपटून छान असं मऊ करतात. तर आपल्याकडे काय असेल पुरण वगैरे आता शक्यतो चाळणीमध्येच वाटतात, त्याच्यामुळे काही हे नाही. त्याच्यामुळे मी फक्त याच्यातच आपटते. याच्यात पण असं सॉफ्ट होऊन जातं. आपल्याला फक्त तार आणायचे आहे. एक पूर्ण असे तार आले ना, त्याला पीठ नाही चिकटलं ना, तर समजायचं आता आपली पोळी छान अशी होणार आहे. पीठ मळतानाच अगदी घट्ट मळायचं नाही, कारण का त्याच्यात मैदा असतो, त्याच्यामुळे अगदी घट्ट नाही मळायचं. ते पाहू शकता तुम्ही, छान असं आपल्याला तार आलेले आहेत. छान असं परत एकदा तेल छान असं लावून घ्यायचंय हाताला, म्हणजे आपल्या हातावर जरा चिकटणार नाही. तर पाहू शकता छान असं आपला गोळा तयार झालेला आहे पिठाचा, एकदम सॉफ्ट झाला आहे एकदम. तर आता आपण पोळ्या बनवून घेऊया. तर अशी छान अशी पाळी बनवून घ्यायची अशी. हे असं ठेवायचं आहे आणि सगळीकडून असं दाबून घ्यायचं आहे. आणि जे वरती राहिलेलं पीठ आहे ते असं छान असं पिळून असे काढून घ्यायचं आहे. आणि परत हे असं पिठाचा थोडासा हात लावून याला पूर्ण बंद करून हे जागेवरती असं दाबून घ्यायचं आहे.
माझ्या पुरणपोळ्या झालेल्या आहे आणि त्याच्यानंतर इथं नैवेद्य पण झालेला आहे देवाला. सगळं काही झालेलं आहे, म्हणजे आमटे वगैरे हे सगळं झालेलं आहे. तर भजी वगैरे सगळं झालेलं आहे. आता इथं नैवेद्य भरून मी तयारी करणार आहे. तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा. तर माझ्या चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा.